नमस्कार, मी डॉक्टर शरद माने। आज महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मवर एका नवीन त्वचा रोगाबद्दल माहिती देणार आहे। जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण गजकर्णाबद्दल महत्त्वाची माहिती पाहिली होती, तसं आज आपण नागवेढा ह्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। नागवेढा म्हणजे काय? आपल्याकडे नागवेढा जेव्हा होतो त्यावेळी बऱ्याच काही गैरसमज आहेत ह्या आजाराबद्दल। ते गैरसमज म्हणजे काही लोक सापामुळे झाला किंवा काही कुठल्या देवाच्या अवकृपेमुळे झाला असं समजतात। बरेच लोक खेड्यापाड्यामध्ये पांडाळ वगैरे करतात। खरं तर हा आजार एका व्हायरस विषाणूमुळे होणारा आजार आहे। लहान असताना कांजण्या येऊन गेल्यानंतर कांजण्याचा जो विषाणू असतो तो आपल्या शरीरात डॉर्मंट फेजमध्ये, झोपलेल्या फेजमध्ये असतो। तो जिवंत असतो, तो पूर्णपणे नष्ट झालेला नसतो। शरीरामध्ये आपल्या तो विषाणू तसाच पडून असतो। जेव्हा केव्हा अति जास्त एक्झर्शन म्हणजे जसं की खूप जास्त काम, दगदग, जेवण खाण्याकडे दुर्लक्ष किंवा झोप नसणे, ह्यामुळे जेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते अशा वेळी हा आजार होतो कसा? तोच जो डॉर्मंट असलेला व्हायरस विषाणू हा कुठल्या तरी एखाद्या त्वचेच्या डर्मॅटोम म्हणजे काही भागामध्ये वर येतो आणि त्वचेवर शिंगल्स ज्याला म्हणतो असे पाण्याचे फोड येतात। ह्या गजकर्ण होतो तो त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट आवश्यक असते। त्याच्यासाठी अँटीव्हायरल ह्या गोळ्या घ्यायला पाहिजेत। विषाणूला मारणाऱ्या ज्या किंवा विषाणूच्या विरोधात्मक काम करणाऱ्या गोळ्या घ्यायला पाहिजेत आणि अजून काही ट्रीटमेंट असते ती व्यवस्थितरित्या घ्यायला पाहिजे। असं न करता आपल्याकडचे लोक 15 ते 20 दिवस, एक महिना दाखवायला येत नाहीत आणि कुठंतरी पांडाळ करत बसतात किंवा कुठल्या तरी बाबाकडं गंडे दोरे, धागे दोरे, पूजा ह्यानं काही दुरुस्त होत नाही। उलट तो आजार जास्त फोफावतो आणि त्याच्यामध्ये नवीन एक कॉम्प्लिकेशन म्हणजे पोस्ट हार्पेटिक न्यूरॅल्जिया म्हणजे आजार जेव्हा गजकर्ण आम्ही दुरुस्त जरी केला तरी त्याच्यानंतर होणारी जी दुखापत इजा जी असते ती खूप दिवस चालणारी असते। तर हे होऊ नये, जसं 6 महिने ते 1 वर्षापर्यंत हे दुखापत इजा होत असते। जर वेळोवेळी विदिन काही 3 डेज म्हणजे 3 दिवस ते 5 दिवसाच्या आत जर याची ट्रीटमेंट सुरू झाली तर ह्या पोस्ट हार्पेटिक न्यूरॅल्जियाचं जे कॉम्प्लिकेशन आहे ते होण्याचे चान्सेस एकदम कमी होऊन जातात आणि नागवेढा हा लवकरात लवकर बरा होतो। ह्या नागवेड्यामध्ये काही ठराविक त्वचेच्या एरियावर पाणी भरून फोड येतात। आतून ओढल्यासारखं होणे, दुखणे किंवा ताणल्यासारखं वाटणे, रात्रभर झोप न लागणे दुखल्यामुळं, साधा कपडा जरी त्याला लागला किंवा टच झाला तर अतिशय प्रमाणात दुखणे हे होते। याच्यामध्ये जेवढं वय जास्त तेवढा तो आजार दुरुस्त व्हायला वेळ घेणारा असतो। जसं लहान मुलांमध्ये किंवा 20 ते 25 वयोगटातील काही माणसांना हा नागवेढा झाला तर तो लवकर दुरुस्त होतो औषध गोळ्यांनी। पण तेच 60च्या पुढे 70 वय, 75, 80 वय असेल तर हा नागवेड्याचा प्रकार दुरुस्त व्हायला वेळ घेतो आणि पोस्ट हार्पेटिक न्यूरॅल्जियाचं कॉम्प्लिकेशनसुद्धा खूप जास्त दिवस चालते। तरी लवकरात लवकर नागवेड्यासारखे पाण्याची फोडं भरून आले अशा वेळी त्वचा रोग तज्ज्ञांशी कोणत्याही संपर्क साधायला पाहिजे आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे। आज आपण नागवेड्याबद्दल आणि मागे गजकर्णाबद्दल माहिती पाहिली। अशीच आपण इतरही त्वचा रोगांबद्दल माहिती आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी नवीन त्वचा रोगांबद्दल आणि केशविकार व सौंदर्य व केशविकारांबद्दल सुद्धा माहिती दिल्या जाईल। तरी महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा, महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मला टचमध्ये राहा।